कशी झाली बिर्याणी? वेदांश झोपलाय हो अजून? उठला नाही? नाही. काय आणलंय? काय कोथिंबीर, चिकन बिर्याणी मसाला हेच आणलंय. काय बनवायचं आज? आज चिकन बिर्याणी. कोण बनवणार, तुम्ही? आपण दोघं जण. ठीक आहे. वेद यार फिरायला जाणार आहे ना तू? चला जायचं. वेदांश कुठे जाणार? फिरायला. फिरायला जाणार? हो. काजळ कुठे आहे? हो तिथे कशाला लावताय? हा. नाही. आरशामध्ये बघ बर, आरशामध्ये बघ. आपण कुठे जायचं? रुसलाय का तू? नाही रुसला नाही. फिरायला जायचं आपण? जाऊया? फिरायला जाऊया? हा, बाय मम्मा, बाय फिरायला कर. म्हणला. बाय मम्मा. मला नाही घेऊन जात? नाही म्हणा. नाही. मला नाही घेऊन जात? नाही. पप्पा आणि मी चाललो म्हणा. मी येऊ वेदांश? नको. का रे? फिरायला म्हणल्यावर दोघ जण जाणार का? ठीक. काय खाल्लं? पोहे खाते म्हणा. काय टाकतोय, मिरची का? तिथे ठेव. एका साईडला ठेवायचं. धरा लसूण सोला. ही काय काम लावायला लागली मला तू? बिर्याणी करायचं दोघांचं ठरलं होतं. लसूण सोलायला काय दाज? बिर्याणीमध्ये मेथी पण असते. हो. ठीक आहे करतो. सोलतो बाळा? अय, सोल बाळा, बिर्याणी खायची म्हणलं सोलायला लागणार आहे. इथं बघा 1 किलो चिकन घेतलंय बिर्याणी बनवायला. तर आपण मसाले घालून घेऊया. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. दोन चमचे मिरची पावडर टाकायची. तुम्हाला कसं तिखट आवडतंय तसं. गरम मसाला 1 चमचा. जिरा अर्धा चमचा. चवीपुरतं मीठ घालायचं. तीन हिरव्या मिरच्या टाकूया आणि अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचे किंवा 2 चमचे. दही घालायचं ह्याच्यामध्ये 4-5 चमचे होईल असं. पुदिना टाकायचा भरपूर असा. कोथिंबीर पण टाकून घेतली. आता याच्यामध्ये खडे मसाले घालूया. खडे मसाल्यांमध्ये मी 4-5 वेलची घेतली, 4-5 लवंग आणि दालचिनी आणि 1-2 असं मिऱ्या घेतले. आता बिर्याणी मसाला टाकूया 2 चमचे.
2 किंवा 3 चमचे टाकायचं. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं वरून. आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालंय सगळं. आता आपण याला 2 ते 3 तास मॅरिनेशनला ठेवूया. बिर्याणी सोबत आपण ग्रेव्ही पण करणार आहे अर्धा किलोची. तर याला पण मसाला लावूया. हळद टाकायची, चवीपुरतं मीठ, एवढंच लावून आपण ठेवूया. नंतर ग्रेव्ही करूया. मिक्स करायचं हे आणि याला पण 15-20 मिनिटं असं ठेवूया. पाच ते 6 कांदे मी असं चिरून घेतले. हे बघा तेल गरम झालंय. आता आपण कांदा तळून घ्यायचा सगळा. कांदा तळून झालाय. आता आपण तांदूळ भिजायला घालूया. इथं मी 1 किलो चिकनसाठी 1/2 किलो तांदूळ घेतलेत, बासमती तांदूळ. 1/2 किलो म्हणजे 750 ग्राम घेतलेत. तर आता याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भिजायला ठेवूया 20 ते 25 मिनिट. इथे तांदूळ भिजेपर्यंत मी चिकन शिजवून घेते. तेल चांगलं गरम झालंय. आता आपण चिकन टाकून घेऊया. चार 5 मिनिटं असं शिजू द्यायचं. नंतर आपण झाकूया याच्यावरती. इथे मी भातासाठी पाणी उकळून घेतलंय. आता त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता, 1 स्टार फूल, 4-5 लवंग आणि दालचिनीचा 1 तुकडा आणि जिरे टाकून घ्यायचं. नंतर आपण मीठ टाकून घ्यायचं. जेवढं आपण मीठ टाकतोय ना त्याच्यापेक्षा दुप्पट मीठ टाकायचं, म्हणजे ज्या वेळेस भातातलं पाणी आपण काढू त्यावेळेस पाण्यासोबत पण मीठ जाईल. त्यामुळे जास्त मीठ टाकायचं. नंतर याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, 15-16 पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. आता याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. पाण्यामध्ये आता आपण भिजलेला तांदूळ टाकून घेऊया सगळा. तिकडे भात पण शिजायला टाकला. आता इकडे चिकन पण आपलं शिजलंय. तर आपण गॅस बंद करूया. इथं आपला भात पण शिजून झालाय, मस्त चिकन पण शिजलंय. तर आपण 10 ते 20 मिनिटे याला बिर्याणीला दम देऊया. त्याच्यासाठी मी एक मोठं पातेलं घेतलंय. त्याच्यामध्ये असं खाली चिकनचं पीस टाकायचे.
चिकनचं पीस टाकून झाल्यानंतर मी वरून भात टाकला. भात टाकून झाल्यानंतर तळून घेतलेला कांदा थोडासा, नंतर त्याच्यावरती पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि केसर घालून दूध मिक्स केलं होतं ते पण टाकलं. तर मी भात आणि चिकन सगळं असं 2-3 वेळा लेअर करून घेतलेत याच्या. तर आता याला गॅसवरती ठेवूया आपण. 10 ते 15 मिनिट याला दम देऊया चांगला. झाकण झाकलं आता याच्यावरती. घट्ट बसायला असं झाकण झाकायचं म्हणजे वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. पलीकडे आपण बिर्याणीला दम द्यायला ठेवला आहे. तोवर इकडे चिकनची ग्रेव्ही करून घेऊया. त्यासाठी मी 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल आपलं गरम झालं आहे तर त्यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन टाकूया. 4-5 मिनिटे शिजू द्यायचं त्याच्यामध्ये. चार 5 मिनिटं शिजून झाल्यावर आपण त्याच्यात अद्रक लसणाची पेस्ट घालायची 1 ते 2 चमचे. ते पण थोडंसं परतून घ्यायचं. इथं मी खोबऱ्याचा मसाला टाकते. खोबरं पहिल्यांदा भाजून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर दोन्ही बारीक करून मसाला टाकला आहे. थोडंसं परतून झालं की इथं मी कांदा तळून घेतलेला राहिला होता तो कांदा टाकला आहे. इथं थोडंसं परतू द्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये घरचा मी मसाला होता मिरचीचा तो 3 ते 4 टेबलस्पून टाकला आहे. ही बघा ग्रेव्ही पण तयार झाली. काय होतं मी बिर्याणी करू लागायला येणार होतं. हा मग काय झाली की बिर्याणी. सकाळी लसूण सोलून तेवढा गेला नंतर मग आता मी ते थोडंसं काय सांगितलं खायला येतो म्हणून. तू बिर्याणी केली का? कसला हाय हो? तुम्ही बघ तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय. बिर्याणी लवकर शिजावं म्हणून मी कुकर घेऊन आलो तुझ्यासाठी. हा तुम्हाला कोणी कुकर आणायला सांगितलेला? तू 4 वर्षा पहिली सांगितलं होतं ना कुकर आणायला. 4 वर्ष पहिली? मग 4 वर्ष अजून आपल्या लग्नाला व्हायचे ती. मग दुसरं कोणतरी सांगितलं असेल. छान. कशी झाली बाळा बिर्याणी? छान. छान झाल्या? तू खाल्ली का? हो हो हो. हे नको. कुणाला घेतलं ती? तू तिचा खाऊ तुम्ही खा बरे. खातेच का नाही तू? त्यांना ना जी काय काय दिलं नाही ना त्यांना सगळं नेऊन ठेवलंय तिथं. खाणार नाही. खा ना इकडे. हम्म